पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली। मोदी आणि ट्रम्प यांच्यात जवळपास 40 मिनिट चर्चा झाल्याची माहिती। इराण आणि अमेरिकेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती या चर्चेला विशेष महत्त्व। माझ्यावर हेतू पुरस्कर बेछूट आरोपांचे कोणी पुरावे दिलेले नाही। रुपाली चाकणकर यांची फेसबुक पोस्ट करत आरोपांना उत्तर। निनावी पत्रामागे कुणाचं सौजन्य होतं हे समोर आलं पाहिजे अशी मागणी। खऱ्याच प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात दुष्कृत्यात संबंध नाही असाही केला दावा। अत्याचारी अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी। चौथ्या गुन्ह्यात 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। खरात प्रकरणात अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर येत आहेत। खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना शंका, काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्यावे। बावनकुळेंची ही प्रतिक्रिया समोर। अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमानी आज गौप्यस्फोट करणार। 1825 फोन नंबर्सवरून खरातच्या मोबाईलवर कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानी यांचा हा इशारा। जर दमानियाचे सीडीआर खोटे आहेत असं फडणवीसांचं म्हणणं आहे, तर अजूनपर्यंत दमानियांना अटक का केली नाही? दमानिया खरं बोलत असतील तर चाकणकर भगिनींना अशी रॉयल ट्रीटमेंट का? सुषमा अंधारे यांचा हा सवाल। मर्सिडीज कार घेऊन दे अन्यथा तुझा मृत्यू होईल असं म्हणत अशोक खरातने बांधकाम व्यावसायिकाकडून लाटली आलिशान कार। गाडीची किंमत 90 लाखांच्या वर। बोंधू खरातचा सीए ललित पोफळेच्या भावाचे वरळीमध्ये 2 आलिशान फ्लॅट्स। पुणे, सोलापूर, मुंबईमध्ये पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता। 8.5 कोटी रुपयांमध्ये वरळीत 2 फ्लॅट खरेदी केलेले। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरण। कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी। 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय। महिला अत्याचार धर्मांतरण प्रकरणाची तपासणी तीव्र होणार असल्याची माहिती। तिच्या परतवाड्याबद्दल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेले एमआयएमचे पदाधिकारी शहर अध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो समोर आला। महानगरपालिका निवडणुकीवेळी ओबीसींच्या सभेदरम्यान स्टेजवरती उपस्थित राहून रील शूट केली। मुख्यमंत्री देवाभाऊंची झिरो टॉलरन्स भूमिका स्पष्ट। दोषींना कोणतीही सवलत मिळणार नाही, कठोर कारवाई होणार। चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया समोर। नाशिकच्या प्रकरणात दोषींवर कठोर शिक्षा व्हावी, दोषींची संपत्ती जप्त करावी, दुसऱ्यांना अशी भीती वाटायला हवी। प्रवीण तोगडिया यांची ही प्रतिक्रिया समोर। टेबलाच्या खालून जर कोणी पैसे घेणार असेल तर प्रत्येक केबिनमध्ये कॅमेरे लावा। तहसीलदार कार्यालयाच्या प्रत्येक केबिनमध्ये कॅमेरे असायला हवे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना। केंद्र सरकारकडून लोकसभेतील एकूण जागांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल। प्रस्तावित 131व्या घटना दुरुस्ती अंतर्गत एकूण जागांची संख्या 850 पर्यंत जाणार। 2026 पूर्वीच्या लोकसंख्येनुसार डिलिमिटेशन करण्याची तयारी। नारी शक्ती वंदन या विधेयकाच्या जनजागृतीसाठी भाजपचा पुढाकार। आज संध्याकाळी 5 वाजता चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये मुख्यमंत्री फडणवीस महिलांना संबोधित करतील। नारी शक्ती विचारमंच सामाजिक संस्थेकडून संमेलनाचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन। सूत्रांची ही माहिती। विधेयकाला पाठिंबा देत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा असं देखील पत्र। नारी शक्ती वंदन अधिनियमाला शिंदेंच्या शिवसेनेकडून समर्थनासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। मोदींनी महिलांविषयी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचं शिंदेंकडून कौतुक। नागपूरमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना फसवल्याचा प्रकार। ॲपवरती प्रोफाईल एका मुलीची भेटण्यासाठी दुसरी मुलगी तरुणांना बारमध्ये नेत धमकावत आवाजावी बिल घेतल्याचा देखील प्रकार समोर। नवी मुंबईमध्ये मॅट्रिमोनी साईटवरून महिलांना जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक। आरोपीला अटक। लक्षात ठेवा, तुम्हाला न्याय मिळणारच, कारण देवाभाऊंच्या राज्यात अशा नालायकांना सूट नाही। चित्रा वाघ यांची ही प्रतिक्रिया। किल्ले रायगडावरती प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ व्हायरल। रायगडावरच्या प्री वेडिंग शूटनंतर शिवप्रेमींकडून तीव्र संताप। शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। 1 मे पासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य। चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येतं का याची पडताळणी केली जाणार। मराठी भाषा येत नाही तर अशा चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रताप सरनाईक यांचा इशारा। मीरा भाईंदरमध्ये मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांवरील कारवाईचे मनसेकडून स्वागत। आरटीओ अधिकाऱ्याला मिळालेल्या धमकीचा तीव्र निषेध। पुणे जिल्हा मराठा उद्योजक कक्षाच्या एक्स्पो 2026च्या वेबसाईटचं अनावरण। या वेबसाईटमुळे जगभरातील उद्योजकांना एक्स्पोची माहिती मिळवणं आणि नाव नोंदणी करणं सोपं होईल। शिंदेंच्या शिवसेनेची माढा लोकसभेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। जिल्हा कार्यकारिणीसोबत महिला आघाडी आणि युवा सेना देखील बरखास्त। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बैठकीत गैरवर्तन केल्यानं हा निर्णय। चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्राच्या प्रदूषण विषयक पाहणीसाठी मंत्री पंकजा मुंडे उद्या दौरा करणार। प्रदूषणामुळे चंद्रपुरात तापमान वाढत असल्याचा देखील दावा। शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलताना अनेक अधिकाऱ्यांनी विरोध केलेला। अधिकाऱ्यांनी जमिनी खरेदी केल्याची शंका उपस्थित झालेली। जयकुमार गोरे यांची ही प्रतिक्रिया समोर।
अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। गिट्टी आणि दगडखाणी सुरू ठेवण्यासाठी लाच मागितल्याची ऑडिओ क्लिप देखील समोर आली। खाण मालकांकडून ही ऑडिओ क्लिप समोर गायकवाडांनी मात्र आरोप सर्व फेटाळले। अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांना सक्तीची रजा, गुन्हा दाखल झाला त्यानंतर सरकारने ही कारवाई केली। खाण आणि स्टोन क्रशर मालकांना खंडणी मागितल्याचा आरोप। पुण्याच्या चाकणमध्ये धारदार शस्त्रानं दहशत माजवणाऱ्या तरुणावरती कारवाई, समाधान उर्फ सोन्या अवताडे ताब्यात, तरुणाकडून कोयता देखील जप्त करण्यात आला। माड्याच्या अरणमध्ये संत सावता महाराजांचा चंदन उटी उत्सव सोहळा संपन्न, पालकमंत्री जयकुमार गोरेंसह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची 20 एप्रिलला निवड, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुतेंच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरे हे डीजेच्या तालावर थिरकले। मोठ्या संख्येने आंबेडकरी समुदायाची उपस्थिती राहिली। बोरिवली पश्चिमच्या बौद्धजन्य पंचायत समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। मध्य रेल्वेचा तब्बल 168 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय, तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला। मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख स्थानकांवरून देशातील विविध शहरांकडे या गाड्या धावणार असल्याची माहिती। मध्य रेल्वेकडून वाडी बंदरात कोचिंग डेपो उभारण्यात येणार, वंदे भारत रेल्वेचा देशभरात होत असलेला विस्तार लक्षात घेत वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी डेपोची निर्मिती। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आवाहन, सेक्टर 6 मधील पुनर्वसन कामांना वेग, पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आपली घरं रिकामी करण्याचे डीआरपीचे आवाहन। मराठी चित्रपटांसाठी आता मुंबई महानगरपालिका मल्टीप्लेक्स बांधणार, स्थायी समितीकडून 1 कोटींची तरतूद, मराठी चित्रपटांना मुंबई शहरात मल्टीप्लेक्स चित्रपटगृह उपलब्ध होत नाही त्यामुळे हा निर्णय। कुत्र्यांच्या नसबंदीवरती मुंबई पालिका आता 23 कोटी रुपये खर्च करणार, पुढील 3 वर्षांमध्ये 1,35,000 श्वानांच्या निर्बीजीकरणाचं उद्दिष्ट, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह 9 संस्थांची देखील नियुक्ती। भांडूप पूर्वमध्ये बनावट फ्लॅटच्या व्यवहारात पुजाऱ्याची 84 लाखांची फसवणूक, विक्रोळी पोलिसांकडून मध्यस्थी, बिल्डर आणि पंजाब अँड सन बँकेच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला। पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी महिलेने बनावट तिकीट वापरलं, भोईवाडा पोलिसांकडून सोलापुरातील 20 वर्षीय परीक्षार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल। पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामामध्ये मुंबई महापालिकेकडून बदल, ठेकेदाराला जास्तीचे पैसे मिळत असल्याचा आरोप झाला त्यामुळे गाळ उपशामध्ये 33% कपात, गाळ उपसा 12 लाख मेट्रिक टनांवरून थेट 8 लाख मेट्रिक टनांवरती पोहोचला। जालन्यातल्या 16 ऊसतोड मजुरांची कर्नाटकच्या बिजापूरमधून सुटका, घनसावंगी पोलिसांनी बिजापूर पोलिसांच्या मदतीने मजुरांची सुटका केली। ऊसतोडीसाठी गेलेल्या 16 मजुरांसह 4 मुलांना कंत्राटदारानं डांबून ठेवलेलं। जळगावमधल्या पहूरमध्ये महिनाभरापासून वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं, ग्रामस्थांकडून वीज महावितरण कार्यालयावरती ठिय्या आंदोलन, अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं त्यानंतर हे आंदोलन मागे। डिझेलच्या दरवाढीमुळे कोकणातील मासेमारी संकटात, मासे टंचाई आणि इंधनाचे वाढते दर यामुळे मासळी महागले, मच्छीमारांना आर्थिक फटका बसत, संकटात मोठी वाढ। अहिल्यानगरच्या केडगाव या परिसरामध्ये चोरीच्या घटनांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण, पोद्दार हायस्कूल, भुईनगर आणि लिंक रोड परिसरामध्ये टोळी सक्रिय, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पुण्यात तापमानाचा पारा ओलांडणार 40, पुणे जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला। शिवाजीनगर, चिंचवड, मगरपट्टा, कोरेगाव, पाक या ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 40 पेक्षा जास्त असण्याचा अंदाज। पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये उन्हाचा कडाका वाढला, कडक उन्हात देखील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त, डोक्याला स्कार्फ बांधून टोपी घालत महिलांकडून शेतात खुरपणीची कामं। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान नोंद, सोमवारी 42.5 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। पुढील आठवडाभर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या समांतर योजनेचं पाणी अखेर नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचलं, जायकवाडीमधून येणारं पाणी फिल्टर करून छत्रपती संभाजीनगर शहरात पुरवठा केला जाणार, नागरिकांच्या नळाला पाणी यायला अजून बराच अवधी लागणार असल्याची माहिती। बुलडाणा जिल्ह्यावर पाणी टंचाईचं सावट, विविध प्रकल्पांमधील साठा 34% पोहोचला, खडकपूर्णा या प्रकल्पानं गाठला तळ, पेनटाकळी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील झपाट्यानं घट। 1000 मेगावॅट क्षमतेची कुडूस ते आरे ही अदानींची नवी वीज वाहिनी अखेर सुरू, वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रश्नासह 3 शहरातील वीज निर्मितीवरील अवलंबित्व कमी होणार। विक्रमी तपासणी मोहिमेनंतर देखील फुकटे प्रवासी बिनधास्त, मध्य रेल्वेकडून वर्षभरात 252 कोटी रुपयांचा दंड वसूल, वर्षभरात 41,90,000 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळले। सम्राट चौधरी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री, बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी सम्राट चौधरींची निवड, आज सकाळी 11 वाजता शपथ घेतली जाईल। नितीश कुमार यांनी दिला बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, राज्यपालांकडे सुपूर्द, राज्यसभा खासदारकी मिळाल्यानंतर नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिला।
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या आयपॅकच्या प्रमुखाला उचललं. कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये विनेश चंदेलला अटक. निवडणुकीच्या तोंडावरती झटका बसला.